चॅप्टरचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन। चॅप्टरचं जे नाव आहे, चॅप्टरचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन। पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असं या ठिकाणी चॅप्टरचं नाव आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन। आणि या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधली जी पहिली एक्सरसाइज आहे, या ठिकाणी एक्सरसाइज या ठिकाणी 4.1 आणि या 4.1 एक्सरसाइज मधला जो पहिला क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आहे फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ फाइंड द combined equation of find the combined equation of the following, find the combined equation of the following, find the combined equation of the following pairs of line, following pairs of lines, find the combined effect of following pairs of lines। खाली काही इक्वेशन दिलेले आहेत, त्या इक्वेशनवरून आपण कंबाइंड इक्वेशन तयार करायचे आहे। हा सुद्धा चॅप्टर थोडा कॉम्प्लिकेटेड आहे। आज आपण फक्त पहिले दोन प्रॉब्लेम बघणार आहे, जे की इझी आहेत। त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे। तिथून समोर मॅथचं लेक्चर कंटिन्यू होईल। या ठिकाणी याच्यामधले दोन प्रॉब्लेम सोपे आहेत, समोरचे दोन प्रॉब्लेम थोडेसे कॉम्प्लिकेटेड मोठे आहेत। तर समोरचे प्रॉब्लेम याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। आजच्या लेक्चर मध्ये पहिले दोन प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहोत। पहिला जो प्रॉब्लेम दिलेला आहे 2x + y = 0, 2x + y = 0 and 3x - y and 3x - y = 0, 2x + y = 0 and 3x - y = 0। आणि दूसरा जो प्रॉब्लेम है x + 2 - 1, x + 2y - 1 = 0, x + 2y - 1 = 0 and x - 3y + 2 and x - 3y + 2 = 0, x + 2y - 1 = 0 and x - 3y + 2 = 0, 2x + y = 0 and 3x - y = 0। या दोघांचं कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे। द कंबाइंड इक्वेशन इज, या ठिकाणी या दोघांचं कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे। तर या ठिकाणी जे काही कंबाइंड इक्वेशन आहे, तो या ठिकाणी द कंबाइंड इक्वेशन इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स, द कंबाइंड इक्वेशन of lines, the combined equation of lines is, या ठिकाणी 2x + y into
या ठिकाणी 3x मायनस वाय 2x प्लस वाय इंटू 3x मायनस वाय 2x प्लस वाय इंटू 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 0 आणि याचा गुणाकार करायचा, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता हे मल्टिप्लिकेशन 5वी 6वीची गोष्ट आहे. या ठिकाणी या 2x न 3x मायनस वाय ला मल्टिप्लाय करायचं, या 2x न या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस या y न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. या 2x न या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस या y न या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. या 2x न या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस या y न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं सिंपल. या 2x न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, या 2x न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस y न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. आता 2 न 3 ला मल्टिप्लाय केलं तर 2 3 जा 6 येते. 2 न 3 ला मल्टिप्लाय केलं तर 2 3 जा 6 येते. x न x ला मल्टिप्लाय केलं तर x चा स्क्वेअर येते. 2 न 3 ला मल्टिप्लाय केलं तर 2 3 जा 6 येते. x न x ला मल्टिप्लाय केलं तर x चा स्क्वेअर येते. 2x न y ला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 2xy येते. 2 न 3 ला मल्टिप्लाय केलं तर 2 3 जा 6 येते. x न x ला मल्टिप्लाय केलं तर x चा स्क्वेअर येते आणि 2x न y ला मल्टिप्लाय केलं तर हे मायनस 2xy येते. या ठिकाणी y न 3x ला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 3xy येते. y न 3x ला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 3xy येते आणि y न y ला मल्टिप्लाय केलं तर y चा स्क्वेअर येते इज इक्वल्स टू 0. 2 न 3 ला मल्टिप्लाय केलं तर 2 3 जा 6, x न x ला मल्टिप्लाय केलं तर x चा स्क्वेअर येते. 2x न y ला मल्टिप्लाय केलं तर मायनस 2xy येते. y न 3x ला मल्टिप्लाय केलं तर 3xy येते. y न y ला मल्टिप्लाय केलं तर y चा स्क्वेअर येते इज इक्वल्स टू 0. हा 6x चा स्क्वेअर मायनस 2xy प्लस 3xy, हा मायनस 2xy आणि प्लस 3xy, मायनस 2xy प्लस 3xy. या 3xy मधून या ठिकाणी 2xy गेले, या ठिकाणी 1xy राहिला. 6x चा स्क्वेअर, या 3xy मधून 2xy वजा केला, 3xy मधून 2xy वजा केला तर या ठिकाणी xy राहिला. मायनस y चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. दिस इज द कंबाइंड इक्वेशन. हे या दोन इक्वेशनचं या ठिकाणी कंबाइंड इक्वेशन आहे. दिस इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. दिस इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. This is the required combined equation. हे कंबाइंड इक्वेशन आहे, रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, the combined equation of lines, the combined equation of lines is x plus 2y minus 1 x minus 3y plus 2 equals to 0. प्रत्येक टर्मला त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं. या ब्रॅकेट मधल्या पहिल्या टर्मनं
या ब्रॅकेट मधली पहिली टर्म x, x न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं x मायनस 3y प्लस 2 ला, या ब्रॅकेट मधल्या पहिल्या टर्मने याला मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर या ब्रॅकेट मधल्या दुसऱ्या टर्मनं म्हणजे या ठिकाणी 2y न या ब्रॅकेट मधल्या पहिल्या टर्मनं म्हणजे x न याला मल्टिप्लाय करायचं. या ब्रॅकेट मधल्या दुसऱ्या टर्मनं म्हणजे 2y न या x मायनस 3y प्लस 2 ला मल्टिप्लाय करायचं. आणि या ब्रॅकेट मधल्या तिसऱ्या टर्मनं म्हणजे -1 न या ठिकाणी x मायनस 3y प्लस 2 ला मल्टिप्लाय करायचं इज इक्वल्स टू 0. या ब्रॅकेट मधल्या x ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं प्लस या 2y ने होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि या -1 ने या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता x ने x ला मल्टिप्लाय केलं, x चा स्क्वेअर आला. x ने x ला मल्टिप्लाय केलं, x चा स्क्वेअर आला. या x ने 3y ला मल्टिप्लाय केलं, 3xy आला. x ने x ला मल्टिप्लाय केलं, x चा स्क्वेअर आला. x ने 3y ला मल्टिप्लाय केलं, 3xy आला. x ने 2 ला मल्टिप्लाय केलं, या ठिकाणी 2x आला. x ने x ला मल्टिप्लाय केलं, x चा स्क्वेअर आला. x ने 3y ला मल्टिप्लाय केलं, 3xy आला. x ने 2 ला मल्टिप्लाय केलं, 2x आला. त्याच्यानंतर या ठिकाणी 2y ने x ला मल्टिप्लाय केलं, 2xy आला. 2y ने x ला मल्टिप्लाय केलं, 2xy आला. आणि या ठिकाणी 2 3 चा या ठिकाणी 6y ने y ला मल्टिप्लाय केलं, y चा स्क्वेअर आला. या 2y ने x ला मल्टिप्लाय केलं, 2xy आला. या 2y ने 3y ला मल्टिप्लाय केलं, 2 3 चा 6y * y, y चा स्क्वेअर झाला. आणि या 2y ने 2 ला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 2 2 चा 4, या ठिकाणी y आला. -1 ने x ला मल्टिप्लाय केलं, -x आला. -1 ने या 3y ला मल्टिप्लाय केलं, मायनस प्लस या ठिकाणी 3y झाला. -1 ने 2 ला मल्टिप्लाय केलं, -2 इक्वल्स टू 0 झाला. या ठिकाणी x चा स्क्वेअर, x स्क्वेअरच्या नंतर xy वाल्या टर्म लिहायच्या. x स्क्वेअरच्या नंतर या ठिकाणी xy वाल्या टर्म लिहायच्या. या ठिकाणी -3xy आहे, याच्या जवळ +2xy लिहिला. अजून कुठे xy आहे का तर कुठंच नाही. त्याच्यानंतर x वाली टर्म लिहायची, या ठिकाणी 2x लिहिला. अजून कुठे x वाली टर्म आहे का तर या ठिकाणी -x लिहिला. x वाल्या टर्मच्या नंतर आता y वाल्या टर्म लिहायच्या. या ठिकाणी y वाली टर्म कोणती आहे, -3xy लिहिला, +2xy लिहिला. आता त्याच्यानंतर x वाल्या टर्म 2x लिहिला, हा -x लिहिला. नंतर y वाल्या टर्म या ठिकाणी हा 4y आणि हा 3y, y वाल्या टर्म लिहिल्या 4y 3y. त्याच्यानंतर x स्क्वेअर वाली टर्म आहे का बघा. x स्क्वेअर वाली असेल तर या x स्क्वेअर वाली याचा टर्म नाही, पण y स्क्वेअर वाली टर्म आहे. -6y चा स्क्वेअर आणि नंतर नंबर लिहिला तर नंबर या ठिकाणी 2 आहे. 2 हा नंबर लिहिला, या ठिकाणी 6y स्क्वेअर वाली टर्म लिहिली. या ठिकाणी x चा स्क्वेअर -3xy + 2xy -xy येते. -3xy + 2xy -xy येते. -3xy + 2xy -1xy येते. 2x - 1x या ठिकाणी 1x येते. 2x - 1x या ठिकाणी x येते, 1x येते. 4y + 3y या ठिकाणी 7y येते. -6y चा वर्ग -2 equals to 0. This is the required combined equation. This is the required
combine the equations of two lines. This is the required combined equation of two lines. हे two lines required combined equation आहे. या पहिल्या क्वेश्चन मध्ये 5 प्रॉब्लेम आहेत. त्याच्यापैकी 2 प्रॉब्लेम इझी आहेत, सोपे दिलेले आहेत आणि समोरचे 3 प्रॉब्लेम थोडेसे कॉम्प्लिकेटेड दिलेले आहेत. तर ते 3 प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चर मध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहे. या ठिकाणी आज आपण थांबणार आहे.